आता एक मोठी बातमी। एमएमसी झोनच्या माओवाद्यांनी शस्त्र सोडण्याची आणि आत्मसमर्पणाची नवी तारीख जाहीर केलेली आहे। मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या 3 राज्यातील एमएमसी झोनचे माओवादी 1 जानेवारीपर्यंत सशस्त्र युद्धबंदी पाळणार असून त्यानंतर ते कायमचे शस्त्र सोडून आत्मसमर्पण करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 3 राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात आव्हान करणारं पत्रक माओवाद्यांनी काढलेलं आहे। 1 जानेवारीपर्यंत सगळ्या सुरक्षा दलांनी त्यांच्या मोहिमा स्थगित ठेवाव्यात असं आवाहन खरं तर माओवाद्यांनी केलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, एमएमसी झोन हा जो आहे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड झोन हा अत्यंत कोर झोन आहे। मिलिंद तेलतुंबडेच्या नेतृत्वात तयार झालेला त्या माओवाद्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी एक पत्रक जारी केलं होतं। त्यांनी त्यात भूपतीच्या भूमिकेचं समर्थन करत आत्मसमर्पण आणि शस्त्र सोडणे ही योग्य भूमिका आहे, आम्ही सुद्धा तसाच पर्याय स्वीकारणार आहोत, मात्र 14 फेब्रुवारीपर्यंत आम्हाला वेळ द्यावा असं त्यांनी म्हटलं होतं। 3 राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेलं पत्राचे त्यांनी आता नवीन पत्र काढलं आहे। त्याच्यात त्यांनी 1 जानेवारीपर्यंत आम्ही कायमचे शस्त्र सोडणार आहोत आणि त्यानंतर आम्ही सरकारसमोर येऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र तोपर्यंत आमच्या विरोधात सुरक्षा दलांनी मोहिमा राबवू नये, सरकारने सुद्धा त्या संदर्भात प्रयत्न सगळ्यांना सांगावं असं म्हटलेलं आहे। आणि दुसरं त्यांनी असं म्हटलंय की जे सरकार आमच्यासाठी योग्य पर्याय, चांगल्या गोष्टी, चांगल्या सुविधा देतील त्याच सरकारच्या, त्याच राज्याच्या पोलिसांसमोर आत्मसमर्पण करू आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी ते त्या ठिकाणी यावं, त्यांच्या समक्षच आम्ही आत्मसमर्पण करू ही अट त्यांनी टाकलेली आहे। त्यामुळे आता नेमकं कोणतं सरकार याला प्रतिसाद देईल हे पाहावं लागेल, कारण छत्तीसगडच्या उपमुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी 15 ते 20 दिवस वेळ देऊ शकतात असं म्हटलेलं आहे। मात्र त्यानंतर त्यांनी हे नवीन पत्र काढलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा इतर राज्याचे मुख्यमंत्री त्याला काय प्रतिसाद देतात पाहावं लागेल। सुरक्षा दलांच्या आक्रमक अभियानामुळे माओवादी धास्तावलेले आहेत आणि ते आता निश्चितच याला नेमका काय प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।